अरे ती कोण आहे तुम्हाला अडवणारी? तिची माझी भेट घालून दे, तिला बरोबर समजून सांगतो मी. नाही तात्यासाहेब, काही उपयोग नाही. कोर्टाची प्रोसिजरच आहे तशी. अरे तिच्या कोर्टाच्या वर एक मोठा कोर्ट आहे, वरचा कोर्ट. त्या कोर्टाने तुमची लग्नगाठ बांधलेली आहे. तुला सांगतो तिची माझी भेट घालून दे, तिला बरोबर सांगतो समजावून मी. अहो नाही तात्यासाहेब, लई तिरसट डोक्याच्या आहेत त्या उगाच तुम्हाला काय तर बोलतील आणि मला त्या अजिबात आवडणार नाही. पण तुम्ही टेन्शन नका घेऊ, आम्ही करू मॅनेज. तसं बी आम्हाला फक्त वेगवेगळ्या रूम मध्ये राहायचं एवढंच. ठीक आहे, तुला काय गरज लागली तर मला सांग, मी बघतो तुम्हाला दोघांना कोण वेगळं करतं ते. हा बरं, मी सांगितलेलं काम झालं का? होय, किती आहेत मतदार? यात सगळी लिस्ट आहे. बघ रे. तात्यासाहेब, हा, मी पण काही माहिती गोळा केली आहे, पण ही जी माहिती सत्याने दिली आहे ती इलेक्शन कमिशनच्या आकडेवारीशी काही मिळत नाहीये. जुना आहे त्यांचा सर्वे, होईल काही दिवसात अपडेट. आणि तात्यासाहेब, मला मान्य आहे की आपला जम चांगला आहे, तरी बी आपल्याला जिथं जास्त मत मिळत नाही तिथं आपण लक्ष घालायला पाहिजे, त्या लोकांना सोबत घ्यायला पाहिजे. एकदम बरोबर बोललास. तुझं हेच झोकून देऊन काम करणं मला फार आवडतं. हा, पैसे दे, हे कामासाठीचे पैसे. ठीक आहे, येतो तात्यासाहेब. अरे नको रे, तू इथेच माझ्या. या यादीमध्ये ज्यांची नावे आहेत त्यांचेही पैसे तयार ठेवा. हो, मी वाटा आणि तो मौर्य आपल्या ज्या गोडाऊनवर छापा टाकणार आहे ते गोडाऊन साफ केलं का सगळं? हो तात्यासाहेब. ठीक. गुड मॉर्निंग प्रिया. गुड मॉर्निंग भारती मावशी. बरं झालं मौर्य साहेब यायच्या आधी आलीच ते, नाहीतर उगाच बडबडले असते तुला. त्यांना काय माहित बाई माणसाला काय काय कामं आवरावी लागतात ते. पण इतका उशीर कशाला झाला ग? अहो भारती मावशी, आता काय सांगू तुम्हाला, आमच्या घटस्फोटाच्या केससाठी दुसरी काउन्सिलर पाठवले कोर्टानं आणि तिच्या अटीच वेगळे आहेत. एकत्र राहायचं नाही म्हणले, म्हणून सगळं सामान सविकवीच्या रूम मध्ये शिफ्ट करत होते. ग्रेट यार मंजू, कॉंग्रॅच्युलेशन्स. फायनली तुझा आणि सत्याचा डिवोर्स होतोय. नाही म्हणजे सुटलीच ना एकदाची म्हणून. हे प्रिया, अगं काय पण काय बोलतेस? कोणाचा तरी संसार तुटतोय आणि तुला आनंद कसला होतोय? भारती मॅडम, मी मंजूसाठीच खुश होतीये. त्या दोघांनाच एकत्र राहायचं नव्हतं ना. हो ना मंजू? म्हणजे अगं सत्या पण तयार झाला? माहित नाही, म्हणजे फक्त फॉर्मॅलिटी म्हणून वेगळं राहायची काय गरज नाही असं म्हणतोय, पण त्याच्या बी मनात आहेच घटस्फोट घ्यायचा. अगं बाईच्या जन्माला आल्यावर असे प्रॉब्लेम येणारच. तू जास्त विचार नको करूस, काळजी घे. मला जरा कोर्टात काम आहे, मी निघते. बरं भारती मॅडम, तुम्हाला सोडायला यायचं आहे का? नको, माझी मी जाते. चल ग म्हणजे. प्रिया, ऐका सगळे, इकडे या. लवकर 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 या, लवकर. ऐका, आपल्याला एक लीड मिळाली आहे आणि एका ठिकाणी आपल्याला धाड टाकायला जायचंय. हा, तर सगळ्यांनी तयार व्हा. घोरपडे, तुम्ही गाडी काढा. येस सर. काळे, ती बाकी सगळी सामग्री घ्या. तात्यासाहेबांना सांगावं लागेल, त्यांना माहित नसेल तर माझी वाट लागायची. नाही म्हणतील तू काय कामाचं नाही, भडकतील माझ्यावर. मंजू आणि प्रिया, लिगल डॉक्युमेंट्स तयार करा. येस सर. साहेब, मी काय म्हणत होतो, आपण नक्की जायचंय कुठे हे कळाल तर बरं होईल ना, म्हणजे सगळ्यांना सोपं जाईल ते. कसं आहे खुसफुटे, काही गोष्टी वेळेवरच समजले बऱ्या. मी घेऊन जातो ना तुम्हाला, यू डोंट वरी. येस सर. चला पटकन, हा चान्स आपल्याला अजिबात सोडायचा नाहीये. क्विक 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 क्विक.
दुसरं कोण नाही का घरात? फुल पार्टी वाईफ दिसते, काय विषय? आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे. अरे सत्ता आता तू, अरे ती काय नाही, आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे ना, म्हणून ही सगळी तयारी आहे. आता पहिल्यांदाच पाणी घेऊन या त्यांच्यासाठी. सध्या बसा ना, बसा बसा, या या या, बसा की बसा. धन्यवाद. अहो वहिनी, अहो लग्नाचा वाढदिवस आहे तुमच्या, असं उभं राहताय तुम्ही? अहो अॅनिव्हर्सरी तुमची, अहो शेजारी बसलं पाहिजे. बसा बसा बसा. हा आता कसा बघा तुम्हाला दिसतोय, काय सत्या? तुमचं लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज? अहो मी ज्याशी लग्न करणार होते तो गेला पळून, आणि ऐन वेळेस हे उभा राहिले माझ्यासोबत लग्नाला. मग काय असला चान्स सोडला असतं वय मी. मग पुढं काय झालं? हा मग पुढं काय होणार आहे, हळूहळू पडले मी त्यांच्या प्रेमात. असं काय केलंस की डायरेक्ट प्रेमातच पडलं तुझ्या? अहो काय सांगू सत्य दादा, लय बापट भेटलेत मी. काय काय करावं लागलं तुम्हाला कळणार नाही. सत्या, अजून तुझ्या मनात काय प्रश्न असतील तरी विचार. सगळे प्रश्नाचे उत्तर मिळतात तिथं. विचार विचार विचार. पण सत्य दादा, तुम्ही एवढं खुदून खुदून विचारताय म्हणजे तुम्ही बी प्रेमात पडलाय वाटतं. अगदी बरोबर बोलात बघा पाहुणं, पण आमचं साहेब मान्यच करत नाहीत प्रेमात आहे ती. अरे सत्य दादा, आधी मान्य करावं लागतं आपण प्रेमात आहे ती. त्याच्यावेळी पुढल्याची हिंमत कशी होणार सांग बर. समोरच्या व्यक्तीला सांगून टाका मनातलं जे सांगता येते ते. आपल्या मनात काय आहे त्यापेक्षा समोरच्याच्या मनात काय आहे हे महत्वाचंच असतं ना. घटस्फोट घेण्याचा निर्णय आपला होता, त्यामुळे कोर्ट आता जो निर्णय देईल त्याला आपण बांधील आहोत. त्या व्यक्तीला बी आपल्याबद्दल काय वाटत असल्यावर. सत्या, अरे बोल की कधी सांगणार तू? अरे माझं राहिलं, ह्या अनुभवी माणसाचं तरी ऐक जरा. हे ग बस बलमा. अरे इथं आपण आलोय कशासाठी? तुला ना जरा सुद्धा कामाचा सिरियसनेस नाही बघ. काय तर फालतू प्रश्न विचारत बसलायस. ते वैद इकडे. तू लक्ष नको देऊ याच्याकडे. मला सांग, घरात तुमच्या कोण असं आहे का ज्याचं मतदान कार्ड काढायचं राहिले? असं कोणी नाही. सगळे रेडी आहेत? Yes, sir. चला. हॅलो, हा बोल. काय? अरे पण हे कसं शक्य आहे? बरं ठीक आहे, ओके. सर काय झालं? ऐका सगळे, आपल्याला दाट टाकता येणार नाहीये. का सर? कारण ज्या ठिकाणी आपण जाणार होतो त्या सगळ्यांनीच रातोरात मालाची विल्हेवाट लावली. आपण तिथे पोहोचायच्या आधीच त्यांना अलर्ट केले गेले. माझ्या खबऱ्याचा फोन होता. ही लीड तर आपल्याकडेच होती ना, मग ही माहिती त्यांच्यापर्यंत कुणी पोहोचवली? कुणी फोडली असेल ही माहिती?